हर हर महादेव मंडळी, आज मित्रांनो आपण मुंबई स्ट्रीट फूड एकदम फेमस असं वेज चीज सँडविच त्याचप्रमाणे वेज सँडविचची रेसिपी पाहणार आहोत। हे बघा, दिसायला जितके टेम्पटिंग आणि डिलिशियस सँडविच दिसतात, चवीला म्हणत तितकेच अप्रतिम। त्यासोबत चटणीची रेसिपी देखील शेअर करणार आहे। चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण ग्रीन चटणी तयार करतो। त्यासाठी मिक्सर जारमध्ये अर्धा कप इतकी कोथिंबीर, पाव कप इतकं पुदिन्याची पानं, 1 इंच अद्रकचा तुकडा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, पाव चम्मच मीठ, 3 हिरव्या मिरच्या, 2 मोठे चम्मच इतके बारीकशे वाईट करायचे आणि टेक्स्चर छान येतो चटणीला। आणि पाव कप इतकं पाणी टाकून या पद्धतीने चटणी बारीकसर वाटायची आहे। हे बघ कसलं सुंदर आणि एकदम कलर बघ चटणीचा एकदम परफेक्ट चटणी तयार झालेली आहे। आता 2 ब्रेडच्या स्लाइस घेऊन ब्रेडवरती आपल्याला सर्वप्रथम अमूल बटर या पद्धतीने आपल्या स्लाइसवरती अप्लाय करून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे आपण ग्रीन चटणी तयार केली ते देखील अप्लाय करून घ्यायची या पद्धतीने। ग्रीन चटणी मित्रांनो एकदम अफलातून तयार होते, त्याचमुळे सँडविचला एकदम अप्रतिम चव येते। नक्की बनवून बघा। आता यावरती व्हेजिटेबल्स ठेवायचे आहे। बॉईल केले पोटॅटो स्लाइस करून ठेवलेले आहे। काकडी, शिमला मिरची, टोमॅटो, ऑनियन आणि त्याचप्रमाणे मी इथे बीटरूटचा स्लाइस ठेवलेला आहे। तुम्ही फक्त व्हेजिटेबल्समध्ये इथे ऑनियन आणि टोमॅटो वापरू शकता। त्याचप्रमाणे सेकंड बेडवरती देखील आपल्या बटर आणि ग्रीन चटणी या पद्धतीने अप्लाय करायची आहे आणि छानपैकी आपल्या व्हेजिटेबल्सवर चाट मसाला आणि हलकं असं चिमूटभर मीठ स्प्रिंकल करायचं आहे आणि यावरती उलटी ब्लेडची साईड ठेवून द्यायची आहे आणि यावरती आपल्याला छानपैकी बटर अप्लाय करायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला विश्वासही बसणार नाही, इतके टेस्टी अप्रतिम सँडविच घरच्या घरी तयार होतं, मार्केटपेक्षाही उत्तम। आता लो टू मीडियम फ्लेमवरती तवा टाकून आपल्याला तव्यावरती बटर लावलेली साईज आपल्याला छानपैकी खालच्या साईडने ठेवून साईडने देखील बटर सोडायचं आहे आणि दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन सँडविच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। वरच्या साईडला देखील भरपूर सारं बटर अप्लाय केलेलं आहे। 1 मिनिटानंतर सँडविच टर्न करून देत आहे। आहा, कसलं सुंदर गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे पहा। बटर जितका चांगल्या प्रकारे अप्लाय करा ना तितका सँडविच क्रिस्पी होतो आणि गॅसची पण लो टू मीडियमच ठेवायची, हाय फ्लेम ठेवू नका नाही तर सँडविच जळला जाईल। हे बघा, खालच्या साईडने देखील सँडविच मी फ्राय केलेला आहे। आता हा सँडविच सर्व करण्यासाठी रेडी आहे। गरमागरमच सँडविच सर्व करायचा आहे। छानपैकी आता चाकूने याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत। आपण मित्रांनो असा हा व्हेज सँडविच खाऊ शकता, अतिशय चवीला अप्रतिम लागतो। टोमॅटो केचप आणि ग्रीन चटणी सोबत सर्व करायचा आहे। हे बघा, दिसायला किती सुंदर। आता व्हेज सँडविच पासून आपण चीज सँडविच कसं बनवतो हे पाहायचं आहे। अमूलचं चीज घेतलेलं आहे, छानपैकी सँडविचवरती या पद्धतीने ग्रेट करून टाकत आहे। हे बघा, व्हेज चीज सँडविच देखील रेडी झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला ही कल्पना नक्की मला सुचवा। हे बघा, किती दिसायला टेम्पटिंग दिसतो व्हेज चीज सँडविच आणि चवीला तर एकदम फर्स्ट क्लास, तुम्हाला प्रचंड आवडेल। मुलं अगदी ही रेसिपी मागून मागून खातील, इतकी चवीला अप्रतिम तयार होते। चला मंडळी, पटापटा व्हिडिओ लाईक करून घ्या, तसे आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। चला पुन्हा भेटूया। हर हर महादेव।